आज आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली आणि घटना समितीची शेवटची बैठक 26 नोव्हेंबर 1949 रोजी पार पडली. जे एकूणच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी कालावधी हा लागलेला आपणाला दिसतो. इव्हन या 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीमध्ये घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली. मसुदा समितीचा अहवाल जेव्हा समितीसमोर आला तेव्हा त्यात 395 कलमे, 8 अनुसूच्या, 22 भाग होते. चर्चेसाठी 7000 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. 2473 ठराव मांडल्या गेले. सर्व ठरावावर मुक्तपणे व मोकळ्या मनाने चर्चा करण्यात आली आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय जनतेची प्रतिनिधी या नात्याने घटना समितीने भारतीय घटना स्वीकृत करून भारतीय जनतेला समर्पित केली. इव्हन ही आपली भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1950ला भारत हे राज्यघटनेनुसार सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य बनलेलं आपल्याला दिसतं. मग आता या राज्यघटनेची काय काय वैशिष्ट्ये आहोत ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत. राजकीय व्यवस्थेसाठी तयार करण्यात आलेली पायाभूत नियमावली म्हणजेच राज्यघटना. आपल्या भारत देशाची राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितींनी स्वीकार करून जनतेला ती समर्पित केलेली आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशामध्ये होत आहे. आपल्या भारत देशाची या राज्यघटनेची वेगवेगळी या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्ये दिसून येतात. ती वैशिष्ट्ये कोणती आहेत ही आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं लिखित व विस्तृत राज्यघटना. आपल्या देशाची राज्यघटना ही लिखित असून घटना समितीने सर्वांगीण विचार करून लेखणीबद्ध केलेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे, 12 परिशिष्टे आणि 22 भाग आहेत. भारतीय राज्यघटना 250 पानांची असून 395 कलमे असलेली जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेमध्ये फक्त 7 कलमे, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये 128 कलमे, कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये 147 कलमे, दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमध्ये 153 कलमे, स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेमध्ये 123 कलमे, चीनच्या राज्यघटनेमध्ये 106 कलमे आहेत. यावरून जगात भारतीय राज्यघटना विस्तृत आणि प्रदीर्घ आहे हे स्पष्ट होते. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगते निर्मित राज्यघटना. घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटनेच्या मसुद्यावरती चर्चा केली व त्यानंतर त्यास मान्यता दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की मसुदा समितीचे अध्यक्ष आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचंही उद्बोधन किंवा काही तरतुदीचा आशय जो आहे त्याची ही मांडणी ही आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अमेरिकेची राज्यघटना ही भारतीय राज्यघटनेप्रमाणे मुद्दाम प्रयत्नपूर्वक व विचारविनिमय तयार करून प्रलेखाच्या स्वरूपामध्ये स्वीकारण्यात आलेली आहे. तसेच अंतिम सत्ता जनतेला दिल्यामुळे ही जननिर्मित राज्यघटना आहे अशी आपल्याला म्हणता येईल. तिसरं आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य सांगता येईल संसदीय शासन पद्धती. भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. राष्ट्रपती हे भारताचे शासन प्रमुख असतात. त्यांची निवड संसदेचे सभासद आणि घटक राज्याच्या विधानसभेच्या सदस्याकडून होत असते. राष्ट्रपतीचे अधिकार हे नाममात्र असून त्यांच्या सर्व अधिकाराचा उपयोग प्रत्यक्षात मंत्रिमंडळ करीत असतो. पंतप्रधान हा बहुमत प्राप्त पक्षाचा नेता असतो. तसेच त्यांच्या इच्छेनुसार मंत्रिमंडळाची निर्मिती होत असते. मंत्रिमंडळ संसदेची इच्छा असेपर्यंत पदावर कार्य करीत असते. संसदेने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो किंवा लोकसभा भंग करून
पुन्हा जनतेचा विश्वास प्राप्त करावा लागतो, म्हणजेच पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. अशा प्रकारे भारतीय संसदीय पद्धतीची तत्त्वे राज्यघटनेने स्वीकारलेली आहेत. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीने स्वीकारलाच पाहिजे असे बंधन टाकण्यात आलेले आहे. नंतरचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विषद करता येईल संघराज्य पद्धती. भारतीय राज्यघटनेने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. अर्थातच राज्यघटनेत मात्र युनियन ऑफ स्टेट हा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ भारत अनेक प्रांताचे व संस्थानाचे मिळून एक संकीर्ण राज्य बनले आहे. राज्यघटनेने केंद्र व राज्य सरकार यांच्या संघराज्य पद्धतीनुसार अधिकाराची विभागणी केलेली आहे. केंद्र सूचीमध्ये 97 विषय, राज्य सूचीमध्ये 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. उर्वरित किंवा विशेष अधिकार जे आहेत हे केंद्राला देण्यात आलेले आहेत. संघराज्य पद्धतीनुसार राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करून केंद्र राज्यातील वादात निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय केंद्र आणि राज्यावरती बंधनकारक असतात. त्याच्यानंतरचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आपली भारतीय राज्यघटना ही अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ आहे. म्हणजेच लवचिक किंवा ताठर आपली राज्यघटना या ठिकाणी आपल्याला दिसून येते. एकतर राज्यघटना हा घटनात्मक कायदा आहे आणि त्यामुळे परिस्थितीनुसार बदल हा या ठिकाणी करावा लागतो. म्हणूनच घटनाकारांनी घटनादुरुस्तीच्या पद्धतीचा अंतर्भाव जो आहे हा राज्यघटनेमध्ये केला आहे. मग घटनादुरुस्ती ह्या कशा पद्धतीने करण्यात याव्यात याचाही विचार राज्यघटनेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून राज्यघटनेमध्ये 3 प्रकारे दुरुस्त्या करता येतात. त्याच्यातला पहिला प्रकार आहे की याच्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये संसद दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताने घटनेमध्ये दुरुस्ती करू शकते. दुसरा प्रकार म्हणजे घटनेतील काही भागासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित सदस्यांच्या 2/3 बहुमताने आणि एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने विधेयक मंजूर व्हायला हवे. आणि तिसरा प्रकार जो आहे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा तो म्हणजे घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित सदस्याच्या 2/3 बहुमताने मंजूर झाल्यावर घटक राज्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येते. निम्म्या घटक राज्याच्या विधिमंडळाने अशा विधेयकास मान्यता दिल्यास घटनादुरुस्ती करण्यात येते. जर मान्यता दिली नाही तर ती रद्द करण्यात येते. यात केंद्र सरकार व राज्य सरकारमधील सत्ता विभाजन, राष्ट्रपतीची निवडणूक, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे राज्यघटनेत दुरुस्ती करणे कोणत्याही सरकारला सहजासहजी शक्य होणार नाही. यावरून घटनेची परिदृढता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नंतरचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विषद करता येईल ते म्हणजे स्वतंत्र न्यायपालिका. नागरिकांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा तसेच संघराज्य व्यवस्थाही टिकून राहावी म्हणून घटनेने स्वतंत्र आणि निपक्षपाती न्यायालयाची स्थापना केलेली आहे. न्यायालयाचे स्वतंत्र अबाधित राहावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 65 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना सहजासहजी पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा केंद्र सरकार, राज्य सरकार व भारतीय नागरिकावर बंधनकारक असतो. संसदेने केलेला कोणताही कायदा किंवा सरकारने केलेला कोणताही कायदा किंवा निर्णय हा जर घटनेनुसार नसेल तर तो रद्द करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. नंतर एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला राज्यघटनेमध्ये दिसतं ते म्हणजे मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 यामध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे. मूळ राज्यघटनेमध्ये 7 अधिकारांचा समावेश होता, परंतु 44व्या घटनादुरुस्तीने नागरिकांचा संपत्तीविषयक मूलभूत अधिकार जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. आणि आज प्रत्येक भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेअंतर्गत 6 मूलभूत अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला अधिकार समतेचा अधिकार, दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, चौथा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि 6वा आहे घटनात्मक उपायाचा अधिकार.
घटनेने दिलेले हे जे अधिकार आहेत, हे अधिकार नियंत्रणापासून मुक्त नाहीत. देशाचे सार्वभौमत्व, सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था या गोष्टी लक्षात घेऊन त्यावर नियंत्रणे घटनेने घातलेली आहे. संकटकालामध्ये मूलभूत अधिकार स्थगित करण्याचा अधिकार घटनेने राष्ट्रपतीला दिलेला आहे. अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय काहीही करू शकत नाही. यानंतर मूलभूत कर्तव्य हे एक भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विषद करता येईल. जेव्हा राज्यघटना स्वीकारली, मूळ जी राज्यघटना होती, या मूळ राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकासाठी फक्त मूलभूत अधिकार होते. पण 42वी जी घटनादुरुस्ती झाली, या 42व्या घटनादुरुस्तीने नागरिकांसाठी 10 व 2009च्या 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य जे आहे त्याचा समावेश हा राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. चरणसिंग समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती आणि चरणसिंग समितीने या ठिकाणी शिफारस केलेली आपल्याला दिसून येते की मूलभूत कर्तव्य हे कशा पद्धतीने असावे आणि मग त्याची अंमलबजावणी जी आहे ती आपण या ठिकाणी करताना आपण दिसून येते. आज एकूण भारतीय नागरिकांसाठी 11 मूलभूत कर्तव्य हे आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की ज्या पद्धतीने मूलभूत अधिकारांना घटनेची संरक्षण देण्यात आलेलं आहे, त्या पद्धतीने न्यायालयीन अंमलबजावणीची कोणतीही व्यवस्था जी आहे ही मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये केलेली आपल्याला दिसून येत नाही. मग मूलभूत कर्तव्य असे कोणते आहेत? तर एक काही कर्तव्य आपल्याला या ठिकाणी विषद करता येते की भारतीय राज्यघटनेचं पालन करणं, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणं, देशाची एकात्मता व सार्वभौमत्व अबाधित ठेवणे, नैसर्गिक पर्यावरण जोपासणं, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे 11 मूलभूत कर्तव्ये जे आहेत हे भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांसाठी दिलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे की राज्याची मार्गदर्शक तत्त्वे किंवा त्यालाच आपण राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्त्वे म्हणतो. भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 यामध्ये राज्याची मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय तत्त्वाचा समावेश या अंतर्गत करण्यात आला असून भविष्य काळात सरकारने ती अंमलात आणावी असा घटनाकाराचा उद्देश होता. लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार झाले तरी त्यांनी घटनाकारांचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे जे उद्दिष्ट होते त्याविरुद्ध वागू नये म्हणून ही व्यवस्था जी आहे ती राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. मार्गदर्शक तत्त्वे कायदा करताना विधिमंडळ तसंच न्याय देताना न्यायमंडळाला मार्गदर्शक ठरत असतात. त्यानंतरचं एक महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य सांगता येईल की संकटकालीन परिस्थितीची व्यवस्था जी आहे ही राज्यघटनेमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. की बघा, एकतर 1949ला आपण घटना स्वीकारली, 1946पासून राज्यघटनेचं कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. पण त्यावेळेस घटनाकारांनी जी घटना बनवलेली आहे तर त्यांना भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचं या ठिकाणी संकट देशावरती येऊ शकतं आणि विविध प्रकारची जर का संकट आली तर काय करावं याचाही विचार घटनाकारांनी आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये भारतीय राज्यघटनेचं कलम 312 ते 360 नुसार एकतर बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत बंडाची शक्यता असल्यास या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रपती संपूर्ण देशात संकटकालीन परिस्थितीची घोषणा करू शकतात आणि अशी जेव्हा घोषणा होते तेव्हा संघराज्याचे एककेंद्री राज्यामध्ये रूपांतर होते व राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जातात. अशा वेळेस संसद कोणत्याही विषयावरती कायदा करू शकते. ही एक संकट देशावरती असू शकतं. दुसरं एक महत्त्वाचं संकट या ठिकाणी विषद करण्यात आलेलं आहे ते म्हणजे घटनात्मक पेच. घटनात्मक पेचच्या अनुषंगाने राज्यघटनेनुसार राज्यकारभार चालवणे जर का अशक्य वाटल्यास राष्ट्रपती तशा प्रकारची घोषणा करत असतात. विधिमंडळाची सत्ता संसदेकडे सोपवण्यात येते व राष्ट्रपती आपल्या प्रतिनिधीमार्फत त्या राज्याचे शासन चालवत असतात. आणि तिसरं महत्त्वाचं संकट देशावरती येऊ शकतं ते म्हणजे आर्थिक संकट.
किंवा आर्थिक पेचाचं संकट. जर देशाला आर्थिक धोका निर्माण झाला तर राष्ट्रपती आर्थिक संकटाची घोषणा करतात व राज्य सरकारचे सर्व आर्थिक अधिकार केंद्राच्या मार्गदर्शनानुसार चालतात. या कालावधीमध्ये न्यायाधीशासह कोणत्याही व्यक्तीचे वेतन राष्ट्रपतीच्या आदेशाने कमी करण्यात येत असते. अशा प्रकारची व्यवस्था जी आहे, संकटकालीन परिस्थितीची व्यवस्था, ही आपल्या राज्यघटनेमध्ये घटनाकारांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की द्विसभागृही कायदेमंडळ आहे. एकतर भारताचे जे कायदेमंडळ आहे हे द्विसभागृही असून लोकसभा हे कनिष्ठ तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. देशाच्या मध्यवर्ती कायदेमंडळाला संसद म्हणतात. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे तर राज्यसभा हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेचे 552 सभासद देशातील नागरिकांकडून प्रौढ मतदान पद्धतीने निवडले जातात तर राज्यसभेचे 250 सभासद या ठिकाणी असतात. एक आपल्याला वैशिष्ट्य सांगतात. याच्यानंतर अनेक वैशिष्ट्ये या ठिकाणी राज्यघटनेचे आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं एकेरी नागरिकत्व. जसं आपण पाहतो की भारत हे संघराज्य असूनही घटनाकारांनी एकेरी नागरिकत्व या ठिकाणी मान्य केलेलं आहे. ती व्यक्ती कोणत्याही राज्यात राहत असला तरी ती भारताची नागरिक समजली जाते. राष्ट्रीयत्व काय आहे तर भारतीय आहे सर्व व्यक्तीचं, पण तिला घटनेने दिलेल्या सर्व अधिकाराचा उपभोग जो आहे किंवा उपयोग जो आहे तो या ठिकाणी घेता येतो, ती कोणत्याही राज्यामध्ये राहणारी व्यक्ती असू द्या. एकरी नागरिकत्वाचा स्वीकार केल्यामुळे काय झालेलं आहे तर भारताची एकता आणि एकात्मता जी आहे ही टिकून आजपर्यंत कायम राखल्या गेलेली आपल्याला दिसून येते. इव्हन प्रौढ मताधिकार ही एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी राज्यघटनेचं विषय करता येईल. भारताच्या प्रत्येक नागरिकास वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार आहे. वंशेचा, धर्म, लिंग किंवा शिक्षण, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती इत्यादीच्या आधाराने मताधिकार नाकारण्यात येत नाही. यामुळे देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचा महत्त्वपूर्ण सहभाग जो आहे तो या प्रौढ अधिकारांनी मिळालेला आपल्याला दिसून येतो. इव्हन स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घटनेने 21 वर्षे पूर्ण असणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला प्रौढ मत अधिकार दिला होता. पण 1989 साली 61वी जी घटनादुरुस्ती झाली, या घटनादुरुस्ती अंतर्गत मतदाराच्या वयाची अट 18 वर्ष करण्यात आली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नंतरचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विषय करता येईल की अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत. राज्यघटनेचा 16वा भाग जर का आपण बघितला तर या 16व्या भागामध्ये मागास जाती जमातीची यादी असून त्यांच्या विकासासाठी तरतुदी आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षण, नोकरी, संसद, विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था येथे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. सामाजिक व आर्थिक भागास आदिवासी वन्य जमातीच्या विकासासाठी खास तरतुदी केलेल्या आपल्याला या ठिकाणी राज्यघटनेमध्ये दिसून येतात. नंतरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विषय करता येईल स्वतंत्र निवडणूक आयोग. देशात निकोप लोकशाही असण्यासाठी मुक्त वातावरण असलं पाहिजे, त्याकरता घटनेने स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे. यामध्ये निवडणूक प्रमुख, निवडणूक निर्वाचन अधिकारी व इतर निवडणूक अधिकारी यांचा समावेश असतो. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते व त्यांना सहजासहजी कामावरून दूर करता येत नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभासद, राज्यसभा सभासद, विधानसभा सभासद, विधान परिषद सभासद यांच्या निवडणुका हा निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी घेण्यात येत असतात. नंतरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विषय करता येईल धर्मनिरपेक्षता, की भारताने राष्ट्रासाठी कोणताही धर्म स्वीकारलेला नाही. प्रत्येकाला स्वतःच्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य आहे. कायद्यासमोर धर्माच्या कारणावरून भेदाभेद केला जात नाही. कोणत्याही धर्माचा राजकारणामध्ये हस्तक्षेप चालणार नाही. म्हणजेच भारत हे राज्य कोणत्याही धर्माचे राज्य नाही, तसेच ते धर्मबाह्य राज्य नाही, तर भारत देश हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. असे धोरण राज्यघटनेने या ठिकाणी स्वीकारलेले आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळी वैशिष्ट्ये जी आहेत ही आपल्याला या ठिकाणी राज्यघटनेचा विषय करता येईल. आपण या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये
आपण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार कोणते आहेत ते पाहणार आहोत.